केडगाव येथील श्री विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित 14व्या अखंड हरिनाम सप्ताह व श्री शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याने भक्तीचं सर्वोच्च शिखर गाठलंय। सप्ताहाच्या चौथ्या दिवशी अत्यंत मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न झाला। हा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी केडगाव पंचक्रोशीतील सुमारे 5 ते 7 हजार भाविकांनी मोठी गर्दी केली होती। विवाह सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे प्रत्यक्ष शिवपार्वतीचे रूप साकारलेले कलाकार। यामध्ये अक्षय काळे यांनी भगवान शंकरांची तर शुभदा काळे यांनी माता पार्वतीची हुबेहूब वेशभूषा साकारली होती। अनेक बाळगोपाळांनी देखील विविध देवदेवतांच्या वेशभूषा साकारून या सोहळ्याची शोभा वाढवली। कथा प्रवक्ते हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे यांनी आपल्या सुमधुर वाणीतून शिवविवाहाचं महत्त्व सांगतानाच समाजाला मोलाचा संदेश दिला। माणूस कितीही मोठा झाला तरी ज्यांनी जन्म दिला त्या आईवडिलांना कधीही सोडू नका, त्यांच्याशिवाय आपलं अस्तित्व नाही, असं सांगत त्यांनी उपस्थित भाविकांचे डोळे पाणावले। कथेदरम्यान भगवान शंकरांच्या विविध प्रसंगांचं वर्णन सुरू असताना भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। अनेक महिला आणि पुरुषांनी भक्तीच्या तालावर ठेका धरत फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला। केडगाव आणि अहिल्यानगर शहरात प्रथमच इतका भव्य दिव्य धार्मिक सोहळा आयोजित केल्याबद्दल नागरिकांनी आयोजकांचा विशेष आभार मानले। गेले 5 दिवस झाले विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठाननी आयोजित केलेल्या शिवमहापुराण कथेचे या ठिकाणी प्रकाश महाराज साठे यांच्या वाणीतून ही शिवमहापुराण कथा या विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठानने आयोजित केलेली आहे। गेले 4 दिवस झाले या कथेचा शुभारंभ होऊन काल याच ठिकाणी शिवतांडव नृत्य हे या ठिकाणी सादर झाले आणि आज शिवपार्वतींचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी कमीत कमी 5 ते 6 हजार जनतेच्या उपस्थितीत हा शिवपार्वती विवाह सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला। हा सोहळा संपन्न झाल्यावर या ठिकाणी भोजनाची व्यवस्था पण केली होती पूर्ण यांच्यासाठी जनतेसाठी आणि ह्या विवाह सोहळ्यासाठी मान्य भानदाजी कोतकर साहेबांनी या ठिकाणी उपस्थिती लावली होती। मी त्यांचे पण या ठिकाणी आभार मानतो आणि तसेच या आमच्या केडगाव नगरीतल्या जनतेला हे जे शिवमहापुराण कथेतून जे प्रबोधन भेटतं, मार्गदर्शन भेटतं, त्याबद्दल मी हरिभक्त पारायण प्रकाश महाराज साठे यांचे पण खूप खूप आभार मानतो का त्यांनी आम्हाला या ठिकाणी वेळ दिला। यावेळेस कथेसाठी मी त्यांचे पण खूप खूप आभार मानतो आणि केडगावातील सर्व जनतेचे वेळात वेळ काढून उपस्थित राहतात म्हणून मी त्यांचे पण आभार मानतो। धन्यवाद। आज या ठिकाणी या केडगावच्या पवित्र पावन भूमीमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण परमस्नेही आदरणीय आमचे कनिष्ठ गुरुबंधू सन्माननीय प्रकाशजी महाराज यांच्या या कथेला येण्याचा सुयोग आला। सन्माननीय महाराजांची कथा श्रवण केल्यानंतर आमचे गुरुवर्य या महाराष्ट्रातील गोभक्त सन्माननीय संजयजी महाराज यांची आठवण झाली की बाबांच्या पाठीमागं बाबांच्या रूपरेषेवर चालणारा एकमेव व्यक्तिमत्व आमचे सन्माननीय प्रकाशजी महाराज आहेत। त्यांना मी माझ्या परिवाराच्या वतीनं काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट पारनेरच्या वतीनं परमपूज्य गुरुवारी जंगलेवारा शास्त्री समस्त डोंगरगड ज्ञानेश्वर संस्थांच्या वतीनं महाराजांना या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो। विश्वमौली ज्ञानोबारायांनी त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि अशीच अखंड वारकरी संप्रदायाची सेवा त्यांच्याकडून घडावी हीच या शिवचरणी प्रार्थना करतो। ठिकाणी आज साधारण नाही तर हा कैलासाचा सोहळा या ठिकाणी भरलेला आहे आणि आज गेले 3 ते 4-5 दिवस झाले तुम्ही सगळेजण हा कथेचा आनंद घेत आहात आणि हा कथेचा आनंद हा काही साधारण नाही बरं का। ही कथा भेटणं, श्रवणास भेटणं आणि त्यातली त्या शिवकथा भेटणं हा योग फार दुर्लभ आहे। एकतर मनुष्य जन्म, त्याच्यामध्ये सगळे इंद्रिय काम करणं आणि त्याच्यामध्ये देवाची कथा ऐकायला भेटणं हा योग काही साधा नाही आणि त्यातली त्या ज्यांची तुम्ही कथा ऐकत आहात हे आदरणीय प्रकाश दादा साठे, आता मी त्यांना दादा म्हणते बरं का,
कारण त्यांच्याकडे बघून तसं वाटलं मनाला की दादा म्हणावं, कारण या क्षेत्रामध्ये ते आमच्यासाठी फार इष्ट आहेत. कारण त्यांच्याकडे पाहत पाहतच आम्ही कीर्तन शिकलेलो आहोत. दादा जरी आता कथा करायला लागले, ते मला आता म्हटले की त्यांच्यासमोर मी कसं तरी वेडवाकडं बोललो, पण ते जरी आता कथा करत असले, मी कथा सुरुवातीपासून करत आहे, पण कीर्तन आम्ही त्यांच्याकडे पाहत पाहतच शिकलो की कसे कीर्तन करायचे असतात. आणि खरं तर माझं माहेर बीड जिल्हा आहे, परंतु आता तुमच्या अहिल्यानगरची मी सून आहे, त्याच्यामुळे इथे आता येणं झालं. आणि दादांची कथा इथे आहे असं मला जेव्हा समजलं, तेव्हा ही जी सगळी गुणीजन मंडळी आहे, आमचे विशाल दादा आहेत, ज्यांच्याकडून पॅड तुम्ही ऐकत आहात रोज, आमचे अतिशय सुंदर असे गायक असणारे थोरात दादा आहेत, त्यांच्या मुखातून तुम्ही रोज छान सुंदर असं ऐकत आहात, सुंदर तबला वादन आहे. ही सगळी टीम आताच नागपूरला माझ्यासोबत होती कथेसाठी, आणि त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही या, आणि त्याच्यामुळे मी म्हटलं चला कथेला उपस्थित राहणं हे फार महत्वाचं आहे आणि जायला पाहिजे. आणि यावेळी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभासद, विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उदयनराजे नगर, एकनाथ नगर, शिवाजीनगर, राभाजीनगर, भूषणनगर, अंबिकानगर, शाहूनगर, गावठाण परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.